फोन सुरू झाले, आमच्या उधाऱ्या द्या. आता शेतकरी उधाऱ्या कुठून देणार आहे? शेतकऱ्याला हात करण्याशिवाय दुसरं काय पर्याय राहिलेला नाही. ना शेतामध्ये पीक राहिलेलं आहे, ना शेतामध्ये काळी माती राहिलेली. शेतकऱ्यांची काळी माती सुद्धा या पुरामध्ये वाहून गेलेली आहे. तरी आमच्या सरकारला एवढी विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करा आणि ते हाती नियम कुठलाही लावू नका, पंचनामे करू नका. कारण तुम्ही सगळं पाहता, मीडियाला सगळं दाखवलेलं आहे. महापूर झालेला आहे, लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, संसार पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत. हे सगळं मीडियाने दाखवलेलं आहे, सरकारनं पाहिलेलं आहे. आता पंचनामे याद्या काही करू नका. एका दिवसामध्ये सर्व महाराष्ट्रांना तुम्ही पैसे द्या दिवाळी अगोदर, तर शेतकऱ्याला काय चटणी भाकर खायला मिळेल. गोड धोड दिवाळी शेतकऱ्याची नाही, कारण शेतकऱ्याला या तुमच्या 50,000 काही होणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला पैसे बाहेरून आणलेले आहेत आणि हे पैसे देण्याच्या अगोदर शेतातलं पूर्ण नष्ट झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फक्त चटणी भाकर होईल. 50,000 म्हणजे लय मोठी अमाऊंट नाही. आज हाताची बॅग पहा 2,000 झालेली आहे, वाढलेला आहे. सोयाबीनची बॅग पहा आणि सोयाबीन काढायचं तर कामच राहिलं, शेताचं काम नाही.